हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याकडे आपल्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमच्या प्लॅटिनम मेंबर आहेत आणि या प्लॅटिनम मेंबर आपल्यासोबत लाईफ टाईमसाठी जोडल्या गेलेल्या आहेत. तर त्यांचा या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीममध्ये म्हणजेच माझ्या बरोबरीनं प्रवास कसा होता, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यांचा अनुभव काय आहे हे त्या आपल्याला सांगणार आहेत. सगळ्याच एरियाज ऑफ लाईफमध्ये म्हणजे आरोग्य, नातेसंबंध, कुटुंबाशी ओव्हरऑल नातं, त्यांचं स्वतःची डेव्हलपमेंट काय काय झालेली आहे हे आणि पर्यायानं त्यांचा पैशाविषयीचा मनी अबंडन्स सुद्धा ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर मी वेलकम करते आमच्या या प्लॅटिनम मेंबरला. नमस्ते. नमस्कार मॅम. 21 सप्टेंबर 2025 ला मी मॅडमचं एक सेमिनार जॉईन केलं होतं आणि त्यानंतर ते मला भावलं. म्हणजे इतर मी कुठे कधी असे सेमिनार जॉईन केले नव्हते आणि मॅडमचं जे MMT सेमिनार होतं ते जॉईन केल्यावर मला ते भावलं आणि नंतर मी त्या दुसऱ्या सेमिनार मध्ये मी मॅडमचा MMT कोर्स जॉईन केला. त्यापासून अजून काहीतरी मॅडमचं काही असेल तर जॉईन करावं अशी खूप इच्छा होती. नंतर असं वाटलं की आपल्याला हे लाईफ टाईम मिळालं तर आणि त्याबरोबरच मी आयसीएच मॅडमचं जे सेशन आहे आयसीएच मध्ये तर तो जॉईन केला होता. ग्रुप सेशन होता आणि इनर ते चाइल्ड करता हेलिंग. करता असं वाटलं इनर चाइल्ड हिलिंग आणि ते करता करता मला असं वाटलं होतं की मॅडमचा जर हे आपल्याला दरवर्षी पैसे भरण्यापेक्षा जर लाईफ टाईम मिळालं तर खूप छान असेल असा माझा विचार आलेला ऑक्टोबर एंडिंगला. ओके. आणि तो मॅडमनी त्याची संधी आम्हाला दिली डिसेंबर मध्ये आणि प्लॅटिनम मेंबर मी लाईफ टाईम मेंबरशिप मला घेतली आणि त्याचे फायदे खूप झालेले आहेत आणि जे काही आपल्याला त्रास असतात ते एकदम आलेले नाहीये. ते सुरुवात होती. पुढची गोष्ट म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे असंच असतं. म्हणजे मग ते आनंद असो किंवा दुःख असो एका वेळी होत नाही तर त्याची कुठेतरी सुरुवात असते. तर त्याची काही सुरुवात माझ्या ह्याच्यामध्ये फक्त थोडं मनी रिलेटेड झाले होते. तर त्यालाही आता म्हणजे नाही म्हटलं तरी 50% त्याच्यात रिलीज झालेले आहे वाव, आणि मस्त. पुढे पण 100% मी पूर्ण माझा जो आर्थिक रित्या मी सक्षम होण्याचे जे आहे ते 100% मी होणार आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे पहिली जी मला पैशाबद्दल भीती वाटत होती तर ती आता भीती नाही राहिली. जे आपण कुठची गोष्ट किंवा निर्णय घेतोय पैशाच्या दृष्टीने तर ते घेते मला भीती नाही वाटत आहे. ते कॉन्फिडन्स आलाय की मी ते करू शकते. करू शकता. आणि मॅडम तर आमच्या सोबतच आहेत त्यामुळे तो तर एकदम खूपच म्हणजे परमेश्वराने गिफ्ट दिल्यासारखं वाटतंय की आता काही होऊ शकत नाही. आपल्यासोबत मॅडम आहेतच. म्हणजे मार्ग एक असतो ना कुठेही आपण जर निर्णय घेतोय तर मॅडम आपल्याला ते योग्य घेऊ म्हणजे म्हणतात ना बोट धरून तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. हे मनामध्ये एकदम फिट आहे त्यामुळे भीती वाटत नाहीये. आणि आरोग्याच्या बाबतीत तर व्यवस्थित आहे. घरात पण खूप छान वातावरण आहे. दुसरं म्हणजे जे नातेसंबंध जे नको होते ते ऑलरेडी दूरच झालेले आहेत. पण इतर पण थोडे दुरावलेले म्हणता येणार नाही. पण काही त्यांच्या कामाचे आहे वगैरे जे जास्त असं बोलणं वगैरे नव्हतं. तर मॅडमच्या याच्यामध्ये जॉईन झाल्यापासून ते ह्यावेळी तर असं झालं बर्थडेला मॅम जे नव्हते ना म्हणजे ज्यांनी ते कॉन्टॅक्ट केलं त्यांनी मला. अरे वा. आणि ह्यावेळीचा बर्थडे तर इतर बर्थडे पेक्षा खूप असं माझ्या म्हणतात ना लक्षात राहील असं झालं. अविस्मरणीय होता. भगवंताचे जे हे आहेत त्यांचे भक्त आहेत त्यांनी येऊन आमच्या इथे संकीर्तन केलं माझ्या बर्थडेच्या दिवशी. बेंगलोरवरून मॅम केक आणला होता आणि गिफ्ट म्हणून मला एवढे सुगंधी अगरबत्त्या बुक्स दिले. मला खूप छान वाटलं. म्हणजे नाही विसरू शकत आणि हे फक्त तुमच्यामध्ये आल्यामुळे माझ्याकडे ही एनर्जी आलेली आहे. खूप छान वाटतंय आणि यापुढे माझं जे आहे माझी प्रगती ती दिवसेंदिवस होतच राहणार आहे. मला म्हणजे पूर्ण म्हणजे कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे प्रत्येकाने मॅडमला जॉईन व्हावं असं मला वाटतं आणि मॅडमचे जे आत्मज्ञान आत्मदर्शन जो मॅडमने नवीन साधना जी हाय लेवलची आहे ती मी लॉन्च केली आहे. त्याच्याशी त्याला ते पण मी करते. तर त्यामध्ये असं होतंय की जे प्रत्येक पहिल्या दिवशीपासून जे सांगितलंय की सोहमवर ध्यान ठेवायचं. नंतर जे आपले विचार येतील ते वाटीमध्ये ती वाटी नेहमी सोबत असते. आता ती कुठचाही विचार आले की ते वाटीतच जातो आणि आपली ऑरा कसं पॉवरफुल बनवायचा. तर हे जे प्रत्येक पायरी पायरीने जे मॅडमने आम्हाला आमच्याकडून करून घेतलेलं आहे जे ध्यान ते आता स्वतःच्या पूर्ण सवयीमध्ये येत आहे. मी तुम्हाला तेच त्यामुळे विचारणार माझं होते. फ्युचर
तुम्हाला तेच विचारणार हा. होते मेधाजी, की तुमचा सोहम साधना प्रणवोपासनेचा अनुभव कसा होता? कारण की हे आपले मेडिटेशनचे सगळे प्रोग्राम आहेत, तर त्याचा अनुभव कसा होता? होपोनोपोनो, टॅपिंग, इनर चाइल्ड हिलिंगचं तर तुम्ही सांगितलंच, पण प्रणवोपासना, सोहम साधना आणि आत्मदर्शनचा तुमचा अनुभव कसा होता? हा, तो इमॅजिन आहे, म्हणजे मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं मी अशी जॉईन होईल, की म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर मला सगळं मिळालंय. वा. तुमच्या प्लॅटफॉर्म सगळं मिळालं, म्हणजे आयुष्यात जे पाहिजे ना, जे मी शोधत होते ते मला मॅडम भगवंताने दिलंय तुमच्या मार्फतीने. मस्त. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. म्हणजे कुठच्या ह्याच्यात असा दिवस जात नाही की मॅमचे आम्ही धन्यवाद मानू शकत नाही असं. जसं आम्ही त्यामुळे प्रत्येकाने ज्याच्यापर्यंत पोहोचेल त्याने मॅडम ह्याच्याशी कनेक्ट व्हावं आणि स्वतःचे आयुष्य एकदम उज्ज्वल करावं असं मला वाटतं मॅम. नक्की नक्की. म्हणजे थँक्यू. तो कॉन्फिडन्स आहे ना, स्वतःचा कॉन्फिडन्स आहे ना, तोच आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे आयुष्याचा शेवट पण चांगल्या प्रकारे करून तोच देऊ शकतो याची मला खात्री आहे. नक्की. आपण आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे सगळे टूल्स, हे सगळ्या साधना आपल्या सोबतीला आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी मदत करतात. तर या सगळ्याचा फायदा मेधाजींनी स्वतःसाठी केला, स्वतःच्या कुटुंबासाठी केला आणि त्या अतिशय हॅपी प्लॅटिनम लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर आहेत. त्यांनी हे सगळ्यांसोबत आपल्या शेअर केलं, त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला जर का सुरुवात करायची अशीच मेधाजींसारखी या सगळ्या प्रवासाला, तर सगळ्यात आधी तुम्ही वर्कशॉप्सपासून सुरुवात करा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर्कशॉप्सची लिंक आहे. अपकमिंग जे वर्कशॉप असतं EFT टॅपिंग फॉर मनी, ज्या वर्कशॉपमधनं मेधाजी आल्या होत्या, तर त्याच वर्कशॉपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही ते वर्कशॉप लाईव्ह माझ्यासोबत जॉईन करता, सगळी माहिती मिळते, सगळं लाईव्ह अनुभव घेता आणि मग तुम्ही पुढे येता. त्यामुळे हा प्रवास तसाच आहे जसा मेधाजींनी केला. स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे येता, कारण की इथे त्या लाईफ टाईम मेंबर झाल्या आहेत, अगदी कुटुंबाचा भाग झालेल्या आहेत लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमच्या. तर हा प्रवास असा आहे. इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तर लिंक सगळ्या चेक करा, पण कमेंट्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स लिहायला विसरू नका, कारण की मेधाजी आता सध्या खऱ्या अर्थानं लाईफ सेलिब्रेट करत आहेत. एक लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम सेलिब्रिटी झालेल्या आहेत. तर कमेंट्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा, अशा तुमच्या बहीण किंवा वहिनी, आई, ताई जे कोणी आहेत अशांना शेअर करा, जे सतत फ्रस्ट्रेटेड झोनमध्ये असतात, सतत स्वतःला त्रास देत असतात, मानसिकरित्या नकारात्मक असतात आणि त्यामुळे सतत ते असं बुजलेल्या किंवा अनहेल्दी असं फील होत असतं, सतत त्यांना काही ना काही होत असतं, मानसिकरित्याही खच्ची झालेले आहेत. अशा कुठल्याही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला, आईला, बहिणीला, वहिनीला, ताईला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. थँक्यू सो मच. भेटूया अशाच एखाद्या चांगल्या आपल्या पुढच्या हिलिंग टॅपिंग व्हिडिओ सहित. थँक्यू.